नमस्कार मंडळी, सर्वप्रथम जे आहे आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे करंट अफेअर्सचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। सो आपला पहिला प्रश्न आहे की 2025-26 वर्षासाठी कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या भारत देशाची। आपला जो भारत देश आहे याची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोग जो असणार आहे त्याच्या सदस्यपदी 2025-26 या वर्षासाठी निवड झाली आहे। हॉर्निबल उत्सव 2024 कोणत्या राज्यामध्ये संपन्न झाला? सो याचं उत्तर आहे नागालँड या देशामध्ये। भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आलेला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू येथील रामेश्वरम या ठिकाणी भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कार्यान्वित करण्यात आला आहे। कोणत्या राज्याने मिशन अरुण हिमवीर सुरू केलेलं आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याने। आणि याचा उद्देश काय आहे? तर तो उद्देश आहे कृषी फलोत्पादन पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी हा मिशन अरुण हिमवीर सुरू करण्यात आलेला आहे। ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत? सो या प्रश्नाचं उत्तर आहे जय शाह। जय शाह हे ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत। त्यांचं वय आहे 35 वर्ष आणि ICCचे भारतीय अध्यक्ष म्हणून ते असणार आहेत 5वे व्यक्ती। त्यांची निवड ही बिनविरोध झालेली आहे आणि त्यांनी जे आहे 1 डिसेंबर 2024 पासून त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे। जय शाह यांनी जे आहे BCCIचे सचिव म्हणून देखील याआधी काम पाहिलेलं आहे। ICCचे याआधीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ग्रेग मार्कले। ICCचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे द इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि त्याचं स्थापना वर्ष आहे 15 जून 1909। कोणत्या भारतीय वंशाच्या कलाकाराला ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने गौरवण्यात आलेला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे सिंगर आहेत जसलीन कौर यांना प्रतिष्ठित ब्रिटनचा जो आहे टर्नर पुरस्कार 2024ने गौरवण्यात आलं। कोणत्या राज्याच्या सरकारने गोमांसावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने। भारत आणि कोणत्या देशाचे लष्कर यांच्यामध्ये सिनेबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला सुरुवात झालेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि कंबोडिया या देशाच्या लष्करामध्ये जो आहे पहिला सिनेबॅक्स हा संयुक्त टेबल टॉप सराव सुरू झालेला आहे। आणि कुठे झालेला आहे? तर पुणे या ठिकाणी या सरावाला सुरुवात झालेली आहे। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? सो या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड या राज्यामध्ये। आणि 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या दरम्यान ही 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 पार पडणार आहे। कोणत्या राज्याला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे? सो स्कॉच पुरस्कार 2024ने आपल्या महाराष्ट्र राज्याला जे आहे गौरवण्यात आलेला आहे। जागतिक एड्स दिन 2024ची थीम काय आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे टेक द राईट पाथ, माय हेल्थ माय राईट। ही थीम आहे 2024च्या जागतिक एड्स दिनाची। आणि जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 1 डिसेंबर या दिवशी। IITमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीसाठी 2 दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने। आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? सो या प्रश्नाचं उत्तर आहे मसातो कांडा। आणि आशिया विकास बँकेची स्थापना कधी झालेली आहे? तर ती झालेली आहे 19 डिसेंबर 1966 रोजी। कोणत्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे CISF। CISFच्या पहिल्या महिला बटालियनला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे। आता CISFचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे द सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आणि याचं स्थापना वर्ष आहे 10 मार्च 1969। IPLमधील सर्वात युवा खेळाडू कोण ठरला आहे?
सो IPL मधील सर्वात युवा खेळाडू ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी. फक्त 13 वर्ष वय आहे त्यांचं. आणि कोणत्या टीमकडून त्यांना खरेदी करण्यात आलेला आहे तर ती टीम आहे राजस्थान रॉयल्स. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑस्ट्रा हिंद 2024 या युद्ध सरावाचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? सो या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी. भारताचे 91 सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे संजीव खन्ना. आता 51वे सरन्यायाधीश होते संजीव खन्ना, तर मग 50वे सरन्यायाधीश कोण होते तर ते होते धनंजय चंद्रचूड. IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कारभार स्वीकारलेला आहे? सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचा. रश्मी शुक्ला ज्या आहेत ह्या खूप चर्चेत होत्या. तुम्ही जे आहे गुगल करून त्यांच्याविषयी माहिती पाहू शकता. सो रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र राज्याचा जो आहे पोलीस महासंचालक पदाचा कारभार स्वीकारलेला आहे. माली देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुल्लाह मेगा यांची. प्रश्न आहे की ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात आलेला आहे? सो ऑक्सफर्ड डिक्शनरीने जे आहे ब्रेन रॉट या शब्दाला 2024साठी वर्ड ऑफ द इयर घोषित केलेला आहे. आता या ब्रेन रॉटचा मीनिंग काय असतो तर अति इंटरनेटच्या वापरामुळे आपलं जे आहे मानसिक क्षमता कमी होते, तसेच लक्ष लागत नाही आणि विचारशक्ती देखील कमी होऊन मानसिक थकवा जाणवतो. तसेच कधीकधी मानसिक बिघाड देखील ह्याच्यामुळे जाणवू शकतो. सो ह्याला म्हटलं जातं ब्रेन रॉट. पश्चिम बंगालला हेरिटेज पर्यटनासाठी जे आहे सर्वोच्च स्थान म्हणून कोणत्या संस्थेने मान्यता दिलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे युनेस्कोने. WTO संस्थेच्या महानिर्देशकपदी पुन्हा कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे नगोजी ओकोन्जो-इवेला यांची. दुसऱ्यांदा यांची WTOच्या महानिर्देशकपदी निवड झालेली आहे. पहिल्यांदा कधी झाली होती तर पहिल्यांदा झाली होती 1 मार्च 2021ला. आणि 1 मार्च 2021ला त्यांनी पदभार स्वीकारला. त्याच्यानंतर त्या पहिल्या महिला व पहिल्या आफ्रिकन व्यक्ती ठरलेल्या आहेत WTO या संस्थेच्या महानिर्देशकपदी नियुक्ती झालेल्या. WTOचा फुल फॉर्म काय आहे तर त्याचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि याची स्थापना झाली होती 1 जानेवारी 1995 रोजी. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय जे आहे हे स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा या ठिकाणी आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे विंडफॉल कर. विंडफॉल कर हा पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कर आहे आणि तो रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. कोणत्या राज्यामध्ये महाबोधी महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं? सो या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश येथे. ओडिसा राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला किती रुपये देण्याची घोषणा केलेली आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये जे आहे ओडिसा राज्य सरकार पद्म पुरस्कार विजेत्यांना देणार आहे. भारताच्या पहिल्या अंतरिक्ष अभ्यास 2024चं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? सो या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि डिफेन्स स्पेस एजन्सीद्वारा ह्या अभ्यासाचं उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आलं होतं. फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2024मध्ये कोणाकोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा अवॉर्ड मिळालेला आहे? सो सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे दिलजीत दोसांझ यांना. आणि चमकीला या चित्रपटासाठी जे आहे दिलजीत दोसांझ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे जाने जहान या चित्रपटासाठी करीना कपूर यांना. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरलेली आहे द रेल्वेमॅन. आणि सर्वोत्कृष्ट फिल्म पुरस्कार मिळालेला आहे चमकीला या चित्रपटाला. कोणत्या देशामध्ये आपत्कालीन मार्शल लॉ लागू करण्यात आलेला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण कोरिया या देशामध्ये आपत्कालीन मार्शल लॉ लागू करण्यात आलेला आहे. दक्षिण कोरियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत युन सुक येओल यांच्या विरोधात जे आहे संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला आहे. ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आहे. माधव नॅशनल पार्क
कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याचा. 2024च्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे PV सिंधू यांनी. PV सिंधू यांनी चीनच्या वू लुओ यूचा पराभव केलेला आहे. सोबतच अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 2022च्या सिंगापूर ओपनमध्ये जे आहे PV सिंधू यांनी अखेरचे विजेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर आता 2024मध्ये त्यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं लखनौ या ठिकाणी. आता आपण पाहूया की 2024 या वर्षामध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते कोण कोण राहिलेले आहेत. सो पुरुष एकेरीमध्ये विजेते राहिलेले आहेत लक्ष्य सेन. त्यानंतर महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे PV सिंधू यांनी. पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे हुआंग दी आणि लिऊ यांग यांनी, जे चीनचे खेळाडू आहेत. त्यानंतर महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांनी, हे भारतीय खेळाडू आहेत. मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे देचपोल पुवारा नुक्रोव्ह आणि सुपिसारा पावनस्प्रान यांनी, जे थायलंड या देशाचे खेळाडू आहेत. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2024-25चं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? सो या प्रश्नाचं उत्तर आहे UAE या ठिकाणी करण्यात आलं होतं अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2024-25चं आयोजन. आणि यामध्ये विजेता संघ राहिलेला आहे बांगलादेश आणि आपला भारत जो आहे हा उपविजेता राहिलेला आहे. बांगलादेशचे हे दुसरे विजेतेपद आहे. याआधी त्यांचं पहिलं विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं 2023मध्ये. 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2024 या दरम्यान जे आहे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही 11वी आवृत्ती होती. नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे अशोक सराफ यांना. अशोक सराफ यांना जे आहे जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसंच नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्काराने कोणाकोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? सो उत्तर आहे सयाजी शिंदे, शंकर महादेवन आणि वैशाली सामंत या तिघांना जे आहे नटसम्राट बालगंधर्व गौरव या पुरस्काराने आणि जीवन गौरवने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे गायिका पिहू शर्मा आणि गायक अंगद राज यांना.